दाखवणार आहे सिंपल सटल आणि एव्हरीडे मेकअप लुक। तर चला सुरुवात करूया। हाय एव्हरीवन, तुम्ही पाहता माझं चॅनल मेकओव्हर विथ सुप्रिया। याच्यावर तुम्हाला खूप मेकअपचे व्हिडिओज नेहमी तुमच्यासाठी मेकअप व्हिडिओज घेऊन येत आहे। आजचा जो मेकअप आहे तो खूप सुंदर असं सिंपल सटल एव्हरीडे मेकअप लुक असणार आहे त्या लेडीजसाठी ज्यांना मेकअप तर आवडतो बट खूप हेवी मेकअप असा आवडत नाही। खूप सिंपल सटल आणि खूप मिनिमल प्रोडक्ट मध्ये रोजच्या आपल्या अगदी रोजच्या डेली लाईफमध्ये आपल्याला मेकअप करायचा असेल तर सिंपल सटल मेकअप कसा करायचा एव्हरीडे लुक तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ नक्की पहा, बिलकुल स्किप करू नका। व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट राहणार आहे तुमच्यासाठी हा मेकअप व्हिडिओ। तर चला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी स्किनला प्रॅप करून घ्यायचा आहे। मी यूज करत आहे सेटाफिलचा मॉइश्चरायझर क्रीम। तुम्ही तुमच्या स्किन अकॉर्डिंग कोणताही मॉइश्चरायझर यूज करू शकता, बट सेटाफिलचा मॉइश्चरायझर ऑल स्किन टाइप आहे, कोणीही कोणत्याही स्किनवर यूज करू शकतो। सर्वात पहिले लावायचं आहे मॉइश्चरायझर। बॅक ऑफ द हँड घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही, खूप क्रीमी कन्सिस्टन्सी आहे। तुम्ही बघू शकता किती स्मूथली ग्लाइड होत आहे। उन्हाळा असो, थंडी असो किंवा पावसाळा असो, स्किनला प्रेप करणं खूप गरजेचं आहे। मॉइश्चरायझर नक्की आपल्या स्किनला लावायचं आहे। मॉइश्चरायझर आपल्या स्किनला खूप छान असं हायड्रेट करतं, स्मूथ आपल्याला एक बेस प्रोव्हाइड करतं जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर यूज करता। मॉइश्चरायझर नाही लावला आणि तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन लावला तर तुमच्या स्किनला तो खूप पॅची आणि ड्राय दाखवतं। एक जेंटल खूप छान स्मूथ स्किन करणारा एक मॉइश्चरायझर नक्की यूज करायचा आहे। अगदी ड्राय असेल तुमची स्किन तर थोडं स्किनला मसाज करून घ्यायचा आहे आपल्या हा मॉइश्चरायझर क्रीमने। तुम्ही पाहू शकता खूप छान असं ऍब्झॉर्ब झालेलं आहे माझ्या चेहऱ्यावरती। बिलकुलही स्टिकी आणि हेवी नाही वाटत आपल्या चेहऱ्यावर, खूप असं छान स्किनवर मर्ज होते आणि स्किनलाही खूप छान हायड्रेट आणि स्मूथ करते। मॉइश्चरायझर लावल्यानंतर 1-2 मिनिट वेट करायचं आहे, स्किनमध्ये ऍब्झॉर्ब होऊन द्यायचं आहे। मॉइश्चरायझर लावून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता खूप छान असे ऍब्झॉर्ब झालेला आहे। आता लावायचं आहे प्रायमर। जर तुमच्या चेहऱ्यावरती जास्त असे पोर्स नसतील किंवा जास्त स्वेट येत नसेल तर तुम्ही प्रायमर ही स्किप करू शकता, बट मी लावत आहे प्रायमर। बट कारण मला खूप इथे पोर्स आहेत तर मी इथे प्रायमर, समर सीझनमध्ये तुम्ही कोणताही ग्रिप प्रायमर यूज करू शकता जे की तुमच्या मेकअपला खूप वेळ होल्ड करून ठेवतो आणि स्वेट प्रूफी करतो। सगळ्या चेहऱ्यावरती प्रायमर लावायची गरज नसते, जिथे जिथे पोर्स आहेत तिथे ब्लर करण्यासाठी प्रायमर यूज करायचा आहे, पूर्ण चेहऱ्यावरती लावायची गरज नसते। प्रायमर काय काम करतो आपल्या स्किनवरती ना, एक जो आपण मेकअप केल्यानंतर जेवढे आपण लेयर्स यूज करतो, कन्सिलर, फाउंडेशन, त्याला एक होल्ड करून ठेवतो। आपल्या मेकअपला ग्रीसी किंवा असं मेल्ट करून देत नाहीये। प्रायमर खूप होल्डिंग ठेवतो आपल्या मेकअपला, त्यासाठी प्रायमर लावणं गरजेचं असतं। आणि जर पोर्स असले ना तर पोर्सला बी खूप छान असं ब्लर करतो। मेकअप नंतर असं ते जे पोर्स असतात, खड्डे असतात ते दिसून येत नाहीत। तर तुम्हाला जर वाटते की तुमच्या चेहऱ्यावरती खूप पोर्स आहेत तर तुम्ही प्रायमर यूज करायचं आहे, अदरवाइज तुम्ही स्किप ही करू शकता। आता यूज करायचा आहे कन्सिलर। कन्सिलर मिस करायचा नाही। तुम्ही कन्सिलर यूज नाही केला तर तुमचा मेकअप ग्रे पडणार, कारण थोडं का ना असो तर आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन ही असते। तुम्ही मार्सचा कन्सिलर यूज करू शकता, 2 शेड डार्कर। खूप अफोर्डेबल आहे आणि आपल्या इंडियन स्किनवर हा शेड जो मी यूज करत आहे 07 शेड, हे खूप छान आपल्या इंडियन स्किनवरती जातो आणि आपल्या पिगमेंटेशनलाही हाईड करतो। जिथे जिथे तुम्हाला अनइवन स्किन दिसत आहे तुम्ही तिथे तिथे यूज करू शकता। जर तुमच्या फोरहेडला टॅन असेल तर फोरहेड वरतीही यूज करायचा आहे आणि ब्युटी ब्लेंडरनी
ब्लेंड करून घ्यायचं आहे। कोणताही ब्युटी ब्लेंडर तुम्ही यूज करू शकता। मी मिनी ब्युटी ब्लेंडर यूज करत आहे। असे छोटे ब्युटी ब्लेंडर कॉर्नर एरियावरती खूप छान असे ब्लेंड होतात आणि एरिया कव्हर करतात। जास्त प्रेशर द्यायचा नाही, अगदी हलक्या प्रेशरनी ब्लेंड करायचं आहे। आफ्टर करेक्शन कन्सिलर लावल्यानंतर आपली स्किन एकदम इवन दिसत आहे। जेही पिगमेंटेशन आपले जे डार्क सर्कल असतात किंवा फोरहेडवरती टॅन असतो किंवा चेहऱ्यावरती कोणताही एक छोटासा पिंपलचा त्याचा डाग असेल तर ते एकदम छान कन्सिलर हाईड करतो। तुम्ही डायरेक्ट जेव्हा फाउंडेशन यूज करता आणि जे आपले ते कलर असतात, जे रेड कलरचा पिंपल असो किंवा ब्लॅक कलरची टॅन असो, ते असं ना फाउंडेशन लावल्यानंतर खूप मेकअप असा ग्रे दिसतो। ते आपल्या स्किनला एक इवन असा टोन देत नाही, त्यामुळे तुमचा मेकअप हा ग्रे दिसतो। म्हणून मी सारखं सांगते की कधीही तुम्ही फाउंडेशन लावल्यानंतर कन्सिलर नक्की यूज करायचा आहे। विदाउट कन्सिलर मेकअप करायचा नाही। कन्सिलर लावल्यानंतर यूज करायचं आहे फाउंडेशन। फाउंडेशन पण तुम्ही पाहू शकता खूप कमी असं मी घेतलेलं आहे। जास्त ओव्हर लेअरिंग करणार नाही, मिनिमल बेस ठेवणार आहे, तर थोडासाही फाउंडेशन तुमच्या पूर्ण फेससाठी इनफ होतो। तुम्ही पाहू शकता किती जास्त छान कन्सिस्टन्सी आहे, हिची रनी कन्सिस्टन्सी आहे आणि खूप जास्त प्रोडक्ट। असं नाही की आपण 2च पंप घेतोय तर ती कमी होतो, असं नाहीये। एवढा फाउंडेशन आपल्या स्किनसाठी इनफ होतो। मी यूज करत आहे ब्युटी ब्लेंडर। नाही घ्यायचं, तुम्हाला अगदी इकडच्या साईडवरून थोडं थोडं करून घ्यायचं आहे। थोडं घ्यायचं आणि आपल्या फेसवरती अप्लाय करायचं। खूप थिन लेअर मी फाउंडेशनची यूज करत आहे। फाउंडेशनचा बेस खूप मिनिमल ठेवलेला आहे, जास्त ओव्हर लेअरिंग केलेलं नाहीये। एकदम सिंपल थोडासा फाउंडेशन यूज केला आहे। फाउंडेशन पण मी खूप जास्त वापरत नाहीये, फक्त थोडासा घेतला आहे जेणे की आपली स्किन इवन दिसली पाहिजे, नॅचरल दिसली पाहिजे। जास्त ओव्हर लेअरिंग मी केलेली नाही, फक्त थोडासा फाउंडेशन यूज केला आहे आपली स्किन इवन दिसण्यासाठी। 1 शेड लाइटर किंवा 1 शेड जास्त असा फाउंडेशन यूज केला नाहीये, थोडासाच यूज केला आहे जेणे की आपली स्किन आहे तो स्किन टोन दिसला पाहिजे। कमी लेअरिंग मध्ये आपला फुल फेस कव्हर केलेला आहे। आफ्टर फाउंडेशन ना यूज केला आहे लिक्विड ब्लश, नाही केली कॉन्टुरिंग। आता करायचं आहे पावडर लॉकिंग। पावडर लॉकिंग करत आहे मी मार्सच्या लूज पावडरनी। आय एम जस्ट ऑब्सेस्ड विथ दिस पावडर। खूप छान तुमच्या मेकअपला लॉक करते। तुम्ही सिंपल मेकअप करा किंवा हेवी लुक करा, बट मेकअप लॉक करायचं तुम्ही लूज पावडरनी, ट्रान्सल्युशन पावडरनी, कॉम्पॅक्ट यूज करायचं नाही। जर तुम्हाला लॉंग लास्टिंग मेकअप हवा असेल, खूप तुमचा असा सटल वाटला पाहिजे, तर तुम्ही लूज पावडर ही यूज करायची आहे। ती डेली मेकअपसाठी, एव्हरीडे रुटीनसाठी जर तुम्हाला लूज पावडर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मार्सची लूज पावडर यूज करू शकता। खूप छान तुमच्या बेसला लॉक करते। तुम्हाला पाहायचं असेल की स्वेट प्रूफ मेकअप कसा करायचा आहे, पावडर लॉकिंग कशी करायची आहे, आपल्याला उन्हाळ्यामध्ये स्वेट नाही आला पाहिजे, त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे, मेकअप कसा लॉंग लास्टिंग झाला पाहिजे, तर मी तो लास्ट व्हिडिओ उन्हाळ्याच्या मेकअपसाठीही टाकला आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। बेस मेकअप झालेला आहे, आता करायचा आहे आय मेकअप। तर आय मेकअप पण काही हेवी नाही करायचं, खूप सिंपल ठेवायचं आहे। डे टाइमचं फंक्शन असेल तर तुम्ही पिंक कलर यूज करू शकता आणि नाईट टाइम फंक्शन असेल तर तुम्ही ब्राऊन कलर यूज करू शकता। असं काही फिक्स नाहीये की असेच पिंक डेला आणि ब्राऊन नाईटला यूज करायचं, बट असं मला वाटतं की पिंक हा डेला आणि ब्राऊन हा नाईटला खूप छान असं तुमच्या आउटफिटचा कलर कोणताही असो, हे 2 कलर आपल्याला खूप छान दिसतात। जेव्हा आपण सिंपल आणि सटल मेकअप करतो, ब्राऊन आणि पिंक कलर हा खूप छान दिसतो। आय शॅडो असे किंवा लिपस्टिक मध्ये पण तुम्ही असाही पॅटर्न यूज करू शकता, पिंक आणि ब्राऊन मध्ये जाऊ शकता। दोन्हीही शेड कोणत्याही आउटफिटवर, कोणत्याही नाईटच्या फंक्शनसाठी खूप छान दिसतात। तर मी आज यूज करत आहे पिंक कलर। एकदम सिंपल ठेवायचा आहे आय मेकअप। असा एक फ्लफी ब्रश यूज करायचा आहे, फक्त
फक्त लाईट पिंक कलर यूज करायचा आहे. 56, 57, 58, 59. खूप सिंपल आणि सॉफ्ट वाटतात. पिंक कलर तर ऑलरेडी खूप छान दिसतो. जेव्हा आपण न्यूड लाईट पिंक कलर यूज करतो ते आपल्या मेकअपला एक कॉम्प्लिमेंट देतो आणि खूप छान असं सटल वाटतो, असं ओव्हर वाटत नाहीये. पिंक कलर असं वाटतं ज्याने की आपली तो स्किन टोनचाच कलर आहे, आपली स्किनचाच कलर लाईट सॉफ्ट पिंक आहे, ते असे आपल्या आईजला दाखवतो आणि खूप सुंदर आणि सटल वाटतो. आय शॅडो लावून झालेला आहे आपला. आता लावायचं आहे आयलाइनर. आयलाइनर तुम्ही थिक थिन कसाही लावू शकता. तुम्हाला जाड आवडत असेल तर जाड थिक आयलाइनर लावू शकता किंवा तुम्ही एक छोटी अशी लाईन ही ड्रॉ करू शकता. आय डोंट नो की कसं असं करून आयलाइनर सगळे लावतात, बट मला विदाउट मिरर नाही लावता येत. जर तुम्ही बिगनर असेल तर असं स्केच पेन यूज करू शकता. खूप आयलाइनर लावण्यासाठी खूप इझी होतं. आता लावायचे मस्कारा. विदाउट मस्कारा आय मेकअप कम्प्लीट होतच नाही. मस्कारा नक्की लावायचा आहे. काजल डिपेंड ऑन यू. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता, अदरवाइज स्किप ही करू शकता. मी लिक्विड ब्लश लावला नव्हता, बट आपल्या स्किनला थोडा इव्हन टोन देण्यासाठी मी यूज करत आहे पावडर ब्लश. जस्ट ओव्हर नाही लावते, जस्ट थोडासा पिंक शेड, थोडासा आपल्या चेहऱ्यावरती पिंक शाईन देण्यासाठी लावत आहे पावडर ब्लश. तर आपला फुल फेस मेकअप झालेला आहे, आय मेकअप केलेला आहे, बेस मेकअप झालेला आहे. आता लावायचे लिपस्टिक. मी यूज करत आहे मार्सचा लिप लायनर. लिप्सला आउटलाईन करून घ्यायचं आहे. एव्हरीडे मेकअपसाठी तुम्ही नॉन ट्रान्सफर वॉटरप्रूफ लिपस्टिक यूज करू शकता. खूप लॉंग लास्टिंग आहे आणि हे आहे स्विस ब्युटीची लिपस्टिक रोज मॅट. खूप सुंदर कलर आहे आणि डेली यूज एव्हरीडे साठी खूप छान दिसतो. लिपस्टिक तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही शेड यूज करू शकता, कोणताही शेड लावू शकता. इट्स नॉट कंपल्सरी की तुम्हाला हा शेड एव्हरीडेला यूज करायचा आहे. जर तुम्हाला एव्हरीडेसाठी लिपस्टिक यूज करायची नसेल तर तुम्ही ग्लॉसी यूज करू शकता. टिंटेड ग्लॉस खूप मार्केटमध्ये खूप सुंदर असे टिंटेड ग्लॉस येतात किंवा लिपस्टिक ग्लॉस पण येतात, तीही तुम्ही यूज करू शकता. खूप सुंदर तुमच्या लिपस्टिकला शाईन देते. तर हा आहे माझा फायनल लुक. नो ओव्हर ब्लश, नो हॅवी आय मेकअप, नाही कॉन्टरिंग आणि खूप सुंदर असा सिंपल सटल एव्हरीडे मेकअप लुक. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की. जर तुम्हाला कसे कसे व्हिडिओ हवे आहेत, कसे व्हिडिओ पाहिजे आहेत तर मला कमेंट करून नक्की सांगा. असंही सांगा की तुम्हाला हॅवी आवडतो का सिंपल सटल आवडतो. त्या संदर्भात मी खूप असे व्हिडिओज घेऊन येत राहीन तुमच्यासाठी की सिंपल मेकअपसाठी पण आणि हेवी मेकअपसाठी आणि थोडे बजेट फ्रेंडली प्रोडक्ट, अफोर्डेबल प्रोडक्ट्स सोबत तुम्ही कसा हेवी मेकअप करू शकता किंवा सिंपल मेकअप करू शकता, असे खूप सारे व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येईन, नक्की घेऊन येईन. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.